तुमच्यातला जो मी कोण हा प्रश्न आहे हा येऊ देत. त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करा. बी युअर ऑथेंटिक सेल्फ. लोक काय म्हणतायत ह्याची पर्वा न करता थोडंसं स्वतःसाठी जगा आणि स्वतःला शोधा. आता काय, आता 50 उलटून गेली, आता ठीक आहे असं ते त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला खचल्यासारखं होतं. जसं आपण फायनान्शियल रिटायरमेंट प्लॅनिंग करतो तसं मला वाटतं की रिलेशनशिप्सच्या बाबतीतही थोडंसं प्लॅनिंग करायला हवं. आताचं जे लाईफ आहे ते खूप आतमध्ये अंतर्मनात बघण्याचं, इनर एक्सप्लोरेशनचं आयुष्य जास्ती असणार आहे. तर बऱ्याच लोकांचा असं एक समज व्हायला लागतो की वयाच्या ह्या टप्प्यानंतर आता आपल्या आयुष्यातला एक जो सर्वोत्तम काळ आहे तो संपण्याच्या दिशेने आपली ही आता सुरुवात झालेली आहे का काय. तर हे कितपत ह्याच्यामध्ये तथ्य आणि सत्य आहे? जिथे आपण जे करिअरचा विचार केलाय फॉर एक्झाम्पल ते आपलं करिअर झालेलं नसतं. जितका पैसा आपल्याला मिळवायचा होता तितका मिळालेला नसतो. असे सगळ्याचं बॅगेज घेऊन आपण जर 50च्या पुढे गेलो तर मात्र आपल्याला काही नवीन करता येणं खूप अवघड होईल. अंतर्मनाचा शोध ऍक्च्युली घेता येतो आणि कुठे बरं गडबड झाली आणि आता आपण ते कसं ऍक्सेप्ट करायचंय आणि कसं ते साईडला ठेवून कन्सॉलिडेट करायचंय ह्याच्यावर आपल्याला काम करणं खूप आवश्यक आहे. ह्या वयाच्या टप्प्यावरती आपल्याला एक रिअलायझेशन व्हायला सुरुवात होते की मला काय करायचं होतं आयुष्यामध्ये आणि मी काय करतोय आता सध्या, ही एक गोष्ट. किंवा मी कोण आहे हाच एक जेव्हा अस्तित्वाचा असा प्रश्न जसा आपण म्हणतो तो निर्माण होतो. तर हे असं वाटणं हे एक तर नॅचरल असतं का? गैरसमज हा प्रकार खूप जास्ती होतो. त्याच्यामुळे कधी कधी असं वाटतं की आपण जे केलं ते बरोबर होतं का चूक, आपण जे केलं ते वेगळं काहीतरी आपण करायला पाहिजे होतं का त्याचीच चूक होती. ह्या गोंधळातच आपण खूप वर्ष घालवतो. पॅचअप करू शकू का रिलेशनशिप्स? काही भावंड वर्षानुवर्ष बोलत नाहीत, मग कोणीतरी पुढाकार घेऊन ते पॅचअप करतात. किंवा त्याच्यामुळे मित्रपरिवार असणं ॲज अ मिरर आपल्यासाठी खूप आवश्यक आहे ह्या एजला. इफ नॉट बिफोर, आत्ता तर नक्कीच आपल्याला मित्रांची गरज आहे, खूप जास्ती गरज आहे. तर माणूस रोज 2 पेग पितोय तो म्हणतो मला छान झोप लागली, माझ्या घरच्यांना काही त्रास नाहीये, मी माझं घेतो जेवतो माझा. लोकांची ती एक मोठेपणा असतो की बायकोला रात्री गरम जेवण करायला पण उठवत नाही, मी माझं घेऊन जेवतो, आता तुम्हाला माझ्या वागण्याचा काय त्रास होतो. हे शारीरिक लेवलवरती हा विचार आहे. मानसिक लेवलवरती असं रोज वागून काय मेंदूवरती त्याचा परिणाम होऊ शकतो? म्हणजे एखादं साधं उदाहरण म्हणजे एखादं आपण झाडच लावलंय, उद्या आपण जेव्हा नसणार होते तेव्हा ते झाड असणार आहे. किंवा आपण आपल्या मुलांना खूप छान वाढवलंय, जितकं आपल्याला करता येईल तितकं आपण त्यांच्यासाठी केलंय. सो काहीतरी चांगलं जोपासणं, काहीतरी चांगलं क्रिएट करणं आणि नवीन नवीन गोष्टी करून सक्सेसफुल होणं, दॅट इज द टास्क ऑफ दिस एज. नमस्कार, जगण्यातील गाईच्या एका नव्या एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा एक स्पेशल एपिसोड आहे, एपिसोड नंबर 75. गेल्या 1.5 वर्षापासून आपल्या जेव्हापासून पॉडकास्ट सुरू झालेत त्यानंतर या सर्व प्रवासामध्ये तुम्हा सर्वांची साथ आणि वेळोवेळी कोणकोणत्या विषयावर आम्हाला एपिसोड पाहायला आवडतील या दृष्टीने आम्हाला केलेल्या सूचना, यातूनच आजचा एपिसोड आहे. 50 नंतर आपले मानसिक स्वास्थ्य, असं जरी थोडंसं जड वाटू शकणारं नाव ह्या एपिसोडचं असेल तरी एका खूप वेगळ्या पद्धतीने, वेगळ्या दृष्टीने आपण एपिसोड शूट करत आहोत आणि हे तुम्हाला नक्कीच हा एपिसोड पाहिल्यावर कळेल. सध्या एक असं बऱ्याचदा खूप छान गोष्ट झाली की आपले कॉलेजमधले, आपल्या शाळांमधले आपले गेट टुगेदर होत असतात आणि त्या गेट टुगेदरमध्ये आपल्याला अचानक एक 20 वर्षांनी 30 वर्षांनी आपले जुने मित्र एका दिवशी अचानक भेटतात आणि त्यांच्याकडे पाहिल्यानंतर 50 नंतरचा एखादा मित्र असतो जो असा खूप जास्त पोक्त पद्धतीने किंवा स्वतःला उगीच वयस्कर समजून आपलं आयुष्य जगतो की काय असं दिसणारा एक मित्र असतो. किंवा एक मित्र ती 50 कुठली आली, मी तर अजून 25 आहे, असा अति उत्साहाने मॅरेथॉन कर, रनिंग कर, कुठे जिम कर असं आपल्याला मोटिवेशन देत असतो. या सर्व टोकांच्या 2 गोष्टींमध्ये आपण कन्फ्यूज असतो की ह्यातलं कुठल्या पद्धतीचं वागणं माझ्यासाठी 50 नंतर खरं हे योग्य पद्धतीने असू शकतं. ही खूप सब्जेक्टिव्ह गोष्ट आहे. आपलं आयुष्य असतं, आपण कसं जगणार आहोत, आपण कुठल्या दिशेने हा प्रवास करणार आहोत हा आपला स्वतःचा निर्णय असतो. पण कोणताही प्रवास करायचा असेल तरी, आपल्याला कुठल्याही रस्त्याला जायचं असेल तरी GPS सोबत असेल तर आपण त्या रस्त्याने नीट जाऊ शकतो, आपल्याला ही खात्री असते. तशा दृष्टीने हा एपिसोड असेल
हा एपिसोडमध्ये कुठले असे फॉर्म्युले नसतील की 50 नंतर तुम्ही हे करा, पण यातून नक्कीच काही सूचना किंवा काहीतरी तुम्हाला अशा गोष्टी ऐकायला मिळतील की ज्यातून हा नक्की पुढचा प्रवास सुकर होत जाईल. बऱ्याचदा हा प्रवास आपला एकट्याचा नसतो, आपली फॅमिली असते आणि त्यामध्ये आपली वयात येणारी आणि बऱ्याचदा शिक्षण संपून आता कमवायला लागणारी मुले असतात. त्याचबरोबर आपले आता 80 वर्षाचे 75 वर्षाचे आईवडील असतात, ज्यांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या आपल्या आधाराची, आपल्या सोबतीची गरज असते. अशा टप्प्यावर आपण असतो. बऱ्याचदा मिडल लाईफ क्रायसिस असं ह्या गोष्टीला म्हणतात. पण त्याच्याही पलीकडे आणखी काही हे आहे का? ह्याविषयीच आपण चर्चा करणार आहोत. आणि आवर्जून एपिसोड सर्वांनी पहा. कारण हा 50शी मध्ये जरी आपण अगदी त्याला वयाचा टप्पा म्हणलं, तरी वयाचे अनेक वेगवेगळे टप्पे आणि अनेक डिकेड्स आपले येत असतात, ज्यामध्ये आपल्या आयुष्याकडनं वेगळ्या मागण्या आपण करत असतं आपलं आयुष्य आपल्यासाठी. डॉक्टर मृदुला आपटे ह्या एक सिनियर सायकोलॉजिस्ट गेले 30हून जास्त वर्ष पुण्यामध्ये एक क्लिनिकल सायकोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत. आणि ह्या निमित्ताने आम्ही जेव्हा त्यांच्याशी एपिसोडवरती चर्चा केली, तेव्हा हा एपिसोड नक्कीच खूप रंगत आणि खूप माहितीपर होणार आहे याची आम्हाला खात्री वाटली. तर हॅलो मॅडम, आमच्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. हॅलो. मलाही खूप आनंद झाला इकडे येऊन आणि ह्या विषयावर बोलायला छान वाटतंय. मी डॉक्टर मृदुला आपटे, मी क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट आहे आणि पुण्यात एरंडवणे भागात विदुला सायकोलॉजिकल कन्सल्टन्सी म्हणून मी एक कन्सल्टन्सी चालवते आणि आम्ही 5-6 जण तिथे काम करतो. माझा स्पेशल इंटरेस्ट ॲज सच मेंटल हेल्थ आणि मेंटल हेल्थ अवेअरनेस आणि डिस्टिग्मेटायझेशनकडे जास्ती आहे. सो आय एम व्हेरी हॅपी टू बी हिअर आणि हा खूप छान विषय डॉक्टर बिडव्यांनी निवडलेला आहे आणि मला ह्याच्यावर बोलायला खूप आवडणार आहे असं मला माहिती आहे. थँक्यू. ओके. तर बरंच गप्पांच्या स्वरूपात आपण याविषयी बोलूया, कारण खूप लोकांना असे विषय असले की वाटतं काहीतरी गंभीर चर्चा असेल. तर जसं मी मगाशी सांगितलं की गेट टुगेदरला आपण समजा गेलोय आणि तिथे कोणीतरी मित्र भेटतो, तर बऱ्याच लोकांचा असं एक समज व्हायला लागतो की वयाच्या ह्या टप्प्यानंतर आता आपल्या आयुष्यातला एक जो सर्वोत्तम काळ आहे तो संपण्याच्या दिशेने आपली ही आता सुरुवात झालेली आहे का काय? तर हे कितपत ह्याच्यामध्ये तथ्य आणि सत्य आहे? मला वाटतं अजिबात नाही. मला असं वाटतं की ह्या वयात इनफॅक्ट आय हॅव अराइव्ड असं थोडंसं फिलिंग असायला हरकत नाही. कारण आपल्याला खूप माहिती असते, हं. खूप एक्सपिरियन्स असतो, बऱ्यापैकी विजडम असतो म्हणायलाही हरकत नाही आणि कॉन्फिडन्सही आपला बऱ्यापैकी वाढलेला असतो. ट्रायल अँड एरर आपल्याला आता करायला लागत नाही. बऱ्याच गोष्टी आपल्याला करता येतात, माहिती असतात. त्याच्यामुळे थोडंसं एक असा छान छान कॉन्फिडंट ॲटिट्यूडनी आपण जगाकडे आता बघू शकतो आणि नवीन भरपूर गोष्टी आता आपण करू शकतो. काही काही आपली कर्तव्य आता पूर्णत्वाला आलेली असतात आत्तापर्यंत किंवा आपण होऊ घातलेली असतात आणि ते आता होणार आहे. फॉर एक्झाम्पल मुलांचं शिक्षण म्हणा किंवा लग्न म्हणा किंवा जे काय आपल्याला आपली कर्तव्य वाटतात किंवा आपलं रिटायरमेंट प्लॅनिंग म्हणा, ते मोर ऑर लेस आपल्याला अंदाज आलेला असतो किंवा आपण त्या मार्गाला लागलेलो असतो. सो आपल्याला आता असं छान वाटायला काहीच हरकत नाही. पण समाजाचा सुद्धा आपल्याकडे बघायचा दृष्टिकोन थोडासा कधी-कधी विचित्र होऊन जातो असं Okay. म्हणायला हरकत नाही. एजिझम ज्याला आपण म्हणतात तसं एजिस्ट ॲटिट्यूड जसं एजिस्ट ॲटिट्यूड कधी-कधी समाजाचं असतं, की आता काय आता 50शी उलटून गेली आता म्हणजे आता ठीक आहे. हां. असं ते ते त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला खचल्यासारखं होतं. हां. सो माझ्या मते अजिबात खचायची गरज नाही. मला आठवतंय जेव्हा मी लहान होते फॉर एक्झाम्पल 20शीत होते किंवा 25शीत होते, तेव्हा मला असं छान कोणीतरी काका-काकू थोडेसे 50शीतले किंवा 60च्या आसपास असलेले हां, आपण त्यांना विचारू, त्यांना नक्की माहिती असेल किंवा ते अनुभवी आहेत, असं फिलिंग यायचं. म्हणजे नक्कीच यंग जनरेशनला असं फिलिंग आपल्याबद्दल येत असणार आहे. ऑफकोर्स नको असताना मतं देऊ नयेत, पण त्यांनी विचारलं तर नक्की आपल्याकडे बरंच सांगण्यासारखं आहे हां. आणि बराच आपला एक्सपिरियन्स शेअर करण्यासारखं आपल्याकडे आहे. सो आय थिंक समाजासाठी सुद्धा आपण युजफुल असणार आहोत. स्वतःसाठी तर असणारच आहोत. पुढचा विषय कसा होता की जेव्हा ह्या निमित्ताने मी आता ह्याविषयी वाचत होतो, तेव्हा असं एक बऱ्याचदा लक्षात आलं की ह्या वयाच्या टप्प्यावरती आपल्याला एक रिअलायझेशन व्हायला सुरुवात होते की मला काय करायचं होतं आयुष्यामध्ये आणि मी काय करतोय आता सध्या, ही एक गोष्ट. किंवा मी कोण आहे, हाच एक जेव्हा अस्तित्वाचा असा प्रश्न जसा आपण म्हणतो तो निर्माण होतो. तर हे असं वाटणं हे एक तर नॅचरल असतं का? आणि असं वाटलं तर मग त्याचं कसा उत्तर शोधावं? राईट. इथे मी कार्ल युंग नावाचे जे सायकायट्रिस्ट होते, त्यांचं एक कोट सांगू इच्छिते. ते म्हणाले की
यू कॅनॉट लिव्ह लाईफ्स आफ्टरनून अकॉर्डिंग टू द प्रोग्राम ऑफ लाईफ्स मॉर्निंग. अच्छा. ओके, तर ते मला खूप सुंदर कोट वाटतं की तुम्ही आत्ता जे तुम्ही आयुष्य जगताय त्याच्यात तुमच्याकडे ऑलरेडी खूप इनपुट्स आलेले आहेत, तुम्हाला भरपूर माहिती आहे, भरपूर नॉलेज आहे. सो आता तुम्ही जी मांडणी तुमच्या आयुष्यासाठी पुढे आखणार आहात ते वेगळी असायलाच पाहिजे. ती विशीतली किंवा तिशीतली असून उपयोग नाहीये. सो डेफिनेटली एक वेगळ्या प्रकारे आपल्याला लाईफकडे बघायचंच आहे. वेगळे चॅलेंजेस आपल्याला लाईफमध्ये असणारच आहेत, एस्पेशली हेल्थ चॅलेंजेस कदाचित असणार आहेत. सो त्याप्रमाणे आता स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडासा बदलणारच आहे. पण आताचं जे लाईफ आहे ते खूप आतमध्ये अंतर्मनात बघण्याचं इनर एक्सप्लोरेशनचं आयुष्य जास्ती असणार आहे. आता बाहेरचं करून झालंय आणि आता मोरॉरलेस आपल्याला बाकीच्यांच्या इमेजची विशेष काळजी करणं आपोआपच कमी व्हायला लागतं. आणि आता मी कोण आहे, मला काय एक्झॅक्टली पाहिजे, आणि हे सगळं झालंय ठीक आहे, पण आता अजून कसली तरी भूक असल्यासारखं फिलिंग येतं. सो ते खूप नॅचरल फिलिंग आहे. आणि काही काही लोकांना तर असं अलार्म वाजल्यासारखं होतं की अरे चा काहीतरी म्हणजे असं झटका लागल्यासारखं की आय हॅव टू चेंज. आणि मग ते ड्रास्टिकली काहीतरी वेगळं करतात, नवीन करतात. काही काही वेळेला खूप चांगले परिणाम त्याच्यातनं आपल्याला दिसतात. एखादं नवीन करिअर सुरू होतं, एखादं नवीन वर्कशॉप सुरू होतं, किंवा जास्ती ट्रॅव्हलिंग करायला लागतात. सो एक वेगळा टप्पा डेफिनेटली हा आयुष्याचा आहे. पण तरी यातनं एक प्रश्न मला असं नेहमी वाटतो की आपण आता भूतकाळाकडे पाहून आता ठरवायचं आहे बाबा मला असं असं करायचंय. पास्ट जो असतो तो काय आपल्या पिच्छा सोडत नाही की त्या काळात झालेल्या चुका, तेव्हा न मिळालेलं यश किंवा त्यातनं काहीतरी दुखावलेली नाती, याचा तर मानसिक आरोग्यावर परिणाम होत असणारच आहे. तर त्या भूतकाळाशी डील करण्याचं काय? राईट. दोन गोष्टी सांगेन मी. एक तर ज्याला आपण म्हणतो, अजून एक सायकॅट्रिस्टच आहे, जनरेटिव्हिटी व्हर्सेस स्टॅग्नेशन, अशी त्यांनी टास्क दिली आहे ह्या वयासाठी. त्यांनी प्रत्येकच एका वयोगटासाठी वेगळ्या वेगळ्या टास्क दिल्या आहेत. तसं ह्या वयोगटासाठी त्यांनी ही टास्क दिली आहे की काहीतरी नवीन क्रिएट करणं, काहीतरी नवीन जोपासणं, हे ह्या वयाची टास्क आहे. आणि ही या वयात आपण जर सक्सेसफुली केली तर आपल्याला स्टॅग्नेशन होणार नाही. जर आपण ती सक्सेसफुली केली तर आपल्या मागे काहीतरी उरेल अशी एखादी वस्तू आपण निर्माण करू. म्हणजे एखादं साधं उदाहरण म्हणजे एखादं आपण झाडच लावलंय, उद्या आपण जेव्हा नसणार आहोत तेव्हा ते झाड असणार आहे. किंवा आपण आपल्या मुलांना खूप छान वाढवलंय, जितकं आपल्याला करता येईल तितकं आपण त्यांच्यासाठी केलंय. सो काहीतरी चांगलं जोपासणं, काहीतरी चांगलं क्रिएट करणं आणि नवीन नवीन गोष्टी करून सक्सेसफुल होणं, दॅट इज द टास्क ऑफ दिस एज. काही काही वेळेला मात्र हे करत असताना मागचे जे अपयश असतात किंवा मागच्या ज्या आपले जे फेलियर्स असतात, चुका असतात, त्या खूप आपल्याला अफेक्ट करतात. कारण आपल्याला वाटतं हे तर मला जमलं नाही, तेव्हा आता करून काय उपयोग आहे. किंवा काही काही रिलेशनशिप्स असतात जिथे आपल्याला धोका मिळालेला असतो, किंवा आपण त्यांना नीट जोपासलेलं नसतं, त्याच्यामुळे लोक आपल्यापासून दुरावलेले असतात. काही काही अशा गोष्टी असतात की आपल्याला अचानक आपल्या आयुष्यात घडलेल्या असतात, न कळत काहीतरी खूप वाईट आपल्या आयुष्यात घडलेलं असतं, ट्रॉमॅटिक आपल्या आयुष्यात घडलेलं असतं. त्याच्यामुळे असं काही खच्चीकरण झालेलं असतं काही काही वेळेला आपल्या आयुष्यात, जिथे आपण जे करिअरचा विचार केलाय फॉर एक्झाम्पल, ते आपलं करिअर झालेलं नसतं. जितका पैसा आपल्याला मिळवायचा होता तितका मिळालेला नसतो. असे सगळ्याचं बॅगेज घेऊन आपण जर 50च्या पुढे गेलो तर मात्र आपल्याला काही नवीन करता येणं खूप अवघड होईल. त्याच्यामुळे ते बॅगेज आधी कुठेतरी आपण त्याचा एक ती बॅग आपल्याला चांगलं गाठोडं बांधून कुठेतरी ठेवणं मस्ट आहे. आणि ती बॅग बांधण्यासाठी ज्याला आपण प्रोसेसिंग म्हणतो, तसं ते प्रोसेसिंग करणं आवश्यक आहे. म्हणजे काय झालं बरं, म्हणून मग ते थोडं ध्यानात बसणं, थोडं मेडिटेशन करणं, किंवा थोडं जर्नलिंग करणं, थोडं कोणाशी तरी बोलणं, कधी कधी एखाद्या थेरपिस्टशी बोलणं, किंवा मित्रांशी बोलणं, वाचन करणं, वेगळं वेगळं ट्रॅव्हल करणं, ह्याच्यातनं आपल्याला ते अंतर्मनाचा शोध ऍक्च्युली घेता येतो. आणि कुठे बरं गडबड झाली आणि आता आपण ते कसं ऍक्सेप्ट करायचंय आणि कसं ते साईडला ठेवून कन्सॉलिडेट करायचंय, ह्याच्यावर आपल्याला काम करणं खूप आवश्यक आहे. आणि जनरली आता आपण हे काय करतो हे पाहणारच आहे पुढे जास्त सविस्तरमध्ये.
या वयात साधारण असे कोणते स्ट्रेसर्स म्हणतील किंवा ज्याच्याने ताण वाढू शकतो, असे काय घटक जास्त प्रकर्षाने तुम्हाला जाणवतात असे? हो हो हो. एक तर जे आपण आता बोललो की मागचं सगळं जे अपयश, चुका, त्या गोष्टींचा खूप परिणाम होऊ शकतो. दुसरं म्हणजे ह्या वयाला काही स्पेसिफिक गोष्टी असतात. फर्स्ट इज हेल्थ. म्हणजे हेल्थ कसं, आता लहान असताना आपल्याला काहीतरी आजार झाला, अँटीबायोटिक घेतलं, बरं झालं, इवन फ्रॅक्चर झालं तर त्याच्यातनं आपण लवकर बाहेर निघतो. पण आतापासूनचे जे वय असेल त्याच्यात मल्टिपल गोष्टी एकत्र येऊ शकतात किंवा क्रॉनिक आजार लागू शकतात आणि त्याच्यामुळे एक थोडंसं कॉन्फिडन्स कमी वाटू शकतो की अरे मला बॅलन्स नीट होत नाहीये, मला खूप काय काय करायचंय पण मला तो उरका राहिलेला नाहीये. त्याच्यामुळे हेल्थचे प्रॉब्लेम्स हा एक मोठा चॅलेंज आहे. दुसरा जे एम्प्टी नेस्ट आपण म्हणतो की आधी घर मुलांनी भरलेलं होतं, त्यांचे कितीतरी गोष्टी असतात आणि आपलं जसं काही आपल्या लाईफचं मिनिंग, आपला अर्थच मुलं असतात. इतकं आपण मुलांना एस्पेशली आपण आपल्या देशात खूपच महत्त्व देतो. त्याच्यामुळे मुलांना आपली गरज नाहीये किंवा मुलं घरातनं आता बाहेर जाऊन उडाली आहेत आणि ते आपली आपली कामं करतायत. या फिलिंगनी खूप एक छानही वाटतं, खूप मिक्स्ड फिलिंग्स असतात. तिसरी गोष्ट म्हणजे आपले आई वडील, तुम्ही जसं म्हणालात, वयस्कर झालेले असतात आणि त्यांच्या वेगळ्या डिमांड्स आपल्यावर असतात आणि आता आपली हेल्थ सांभाळून, आपली कामं सांभाळून त्यांच्याकडेही बघणं स्ट्रेसफुल होतं आणि ते स्ट्रेसफुल होतंय या फिलिंगनी गिल्ट येतं. त्याच्यामुळे तो एक त्रास आपल्याला जाणवतो. मग थोड्या काही काही वेळेला फायनान्शियल वरीज असतात की रिटायरमेंट नंतर कसं बरं मॅनेज करायचंय. तर आई वडिलांचं पण केअर टेकिंग असेल, मुलांची शिक्षणं असतील तर, आणि आपलं रिटायरमेंट प्लॅनिंग असेल तर सगळं मिळून आपल्याला कसं सगळं मॅनेज करायचंय. काही लोकांची 50 ते 55 हे वर्ष खूप जास्ती फायनान्शियल प्लॅनिंगमध्येच जातं. सो आणि काही लोकांना बिरीवमेंट ज्याला आपण म्हणतो, म्हणजे काही काही वेळेला कोणीतरी आई वडील किंवा भावंड जाणं, पास ऑन होणं, एक्सपायर होणं, ह्या गोष्टी सुद्धा या वयात होऊ शकतात. मित्र परिवार काही काही वेळेला कमी होऊ शकतो. सो ह्या गोष्टी सगळ्या डेफिनेटली मॅटर करतात. त्याच्यामुळे थोडंसं मानसिक आरोग्याकडे प्रॉब्लेम्स येण्याची शक्यता असते. आणि मेनोपॉज, ऑफकोर्स बायकांच्या बाबतीत मेनोपॉज हा खूप मोठं कारण आहे. त्यांची झोप अफेक्ट होते, त्यांची हेल्थ अफेक्ट होते, थोडासा कॉन्फिडन्स कमी होतो. त्याच्यामुळे मेनोपॉज इज अ व्हेरी बिग रिझन. आणि आता समजा मला ह्या सगळ्या गोष्टीचा एक बेसिक अवेअरनेस आलाय. आता मला जर कळलंय की मला बाकीच्या गोष्टी माझ्या रोजच्या आयुष्यामध्ये त्यात सुरुवात करणं गरजेचं आहे. तर कुठल्या तरी पद्धतीचा एखादा छंद असेल, एखादं कौशल्य असेल किंवा आता मला करिअरच चेंज करायला वाटतं ह्या टप्प्यावरती, हो, तर ह्या गोष्टी तुमच्या एकंदरीत मानसिक आरोग्यावर कसा फायदा करू शकतात? खूप छान फायदा करू शकतात. ॲक्च्युली ज्याला आपण प्रोटेक्टिव्ह फॅक्टर्स म्हणतो, तसं हे छंद, वेगळं काहीतरी नवीन शिकणं, ह्या सगळ्या गोष्टी किंवा इवन लोकांना भेटणं, म्हणजे या सगळ्या गोष्टी अतिशय प्रोटेक्टिव्ह असतात मानसिक आरोग्य चांगलं मेंटेन करण्यासाठी. ह्यांनी 2 गोष्टी प्रामुख्याने होतात. एक म्हणजे सोशल कनेक्शन वाढतं. म्हणजे आपण कुठल्या तरी क्लासला जाऊ किंवा ट्रॅव्हल करू किंवा आपण एखादा छंद जोपासू तेव्हा लोक आपल्या सोबत असतील. योगा क्लास जॉईन करू तर तिथे नवीन लोक आपल्याला भेटणार आहेत, नवीन कनेक्शन्स होणार आहेत. सो एक सोशल कनेक्शनचा फॅक्टर डेफिनेटली खूप मॅटर करतो. त्याच्यामुळे ते एक लोनलीनेस कमी झाल्याचा म्हणजे फायदा होतो. दुसरं म्हणजे आपलं ब्रेन खूप तल्लख राहतं. कॉग्निटिव्ह डिक्लाइन जो साधारण या वयापासून हळूहळू होऊ शकतो, तो होणार नाही जर आपण नवीन काहीतरी शिकत राहिलो तर. त्याच्यामुळे डेफिनेटली या गोष्टींचा खूप फायदा होतो. हे सगळं न केल्यामुळे म्हणजे अगदी आपण डल जर राहिलो थोडक्यात, तर मग मानसिक आरोग्याचे प्रॉब्लेम्स येण्याची शक्यता असते. म्हणजे डिप्रेशन, अँझायटी वगैरे स्टॅटिस्टिक्स शो की 6 ते 20% यामध्ये रेट आहे 50 नंतर डिप्रेशन, अँझायटीचा. बऱ्याचदा आजारी पडल्यानंतर आपण आयुष्याकडे बघायला लागतो की मला हेल्थची काळजी घ्यायची होती. हे एक फार कॉमन बिलीफ जास्त असतो. हो. आता बरेच लोक त्याविषयी अवेअरनेस झाली, ही चांगली गोष्ट आहे सध्याच्या काळात. तरी सुद्धा ह्या सर्व गोष्टी आधीपासून सुरू करणं किंवा ह्या टप्प्यावर जरी वाटलं मला की चांगली झोप मिळणं, चांगलं शारीरिक फिटनेस ठेवणं आणि चांगलं एक प्रसन्न मी राहील असं ठेवणं, ह्यासाठी काय करता येऊ शकतं किंवा हे कितपत महत्वाचं असतं? मला वाटतं की जेवण, झोप आणि एक्सरसाइज आणि ऑफकोर्स ध्यानधारणा किंवा कुठला तरी माइंडफुलनेसचा एक्सरसाइज हे गुरुमंत्र आहे चांगल्या मानसिक आरोग्यासाठी. ह्याच्या एवढं सुंदर काही नाही.
कारण खूप सोपी गोष्ट आहे की जर आपण व्यवस्थित जेवलो तर आपल्या ब्रेनला चांगलं न्यूट्रिशन मिळतं, मग आपला चांगला मूड राहतो. म्हणजे खूप बायोलॉजिकल सुद्धा आहे हे. एक्सरसाइजनी काही न्यूरोकेमिकल्स जसं एन्डॉर्फिन्स रिलीज होतात, ज्यांनी आपला मूड चांगला होतो. परत एक मूड एलिव्हेटिंग काइंड ऑफ फिलिंग येतं. प्लस झोप शांत झाली तर परत कॉन्सन्ट्रेशन आणि मूड आपला चांगला राहतो. एक प्रेडिक्टेबिलिटी जर आयुष्यात असली, मला ह्या वेळेला झोपायचंय, ह्या वेळेला जेवायचंय, ह्या वेळेला एक्सरसाइज करायचंय, तर अक्षरशः म्हणजे तुम्ही चांगलं मानसिक आरोग्य इन अ वे प्रेडिक्ट करताय. सो इतकं जास्ती ते महत्वाचं असतं. ऑल्सो मला वाटतं की थोडंसं जसं मी म्हणलं इनर एक्सप्लोरेशनसाठी थोडंसं बसून एक सूक्ष्म पद्धतीने स्वतःच्या शरीराकडे बघणं, जसं योगात असतं, किंवा मनाकडे बघणं, आपल्याला काय चाललंय, आपल्या शरीरात आता काय चाललंय, आपल्याला काय फिलिंग येतंय, आणि आपण ते लेट अस सिट विथ दिस फिलिंग म्हणतात ना, तसं की वाईट वाटतंय का, तर ते डिसमिस नाही करायचं, अरे नाही मला पॉझिटिव्ह वाटायलाच पाहिजे असं नाही. थोडंसं ध्यानात बसून ते आपल्याला काय वाटतंय बरं, इट्स ओके, लेट मी बी विथ दिस फिलिंग फॉर सम टाइम, त्यांनी खूप फायदा होतो. त्याच्यामुळे ते फिलिंग ऍक्सेप्ट होतं आणि मग आपण दुसरं काहीतरी आपल्याला इझिली करता येतं. त्याच्यामुळे ते ध्यानधारणा खूप महत्वाची आहे. माइंडफुलनेस ज्याला आपण म्हणूयात, किंवा तुम्ही त्याला जे नाव द्यायचंय ते देऊ शकता, पण ते आता ह्या वयात आय थिंक खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. मगाशा विषय तो आपला चर्चा झाली की पास्ट विसरणं. आता पास्ट आपण आपल्यासाठीचा पार्ट विसरायचं ठरवलं की मी करिअरमध्ये सक्सेसफुल झालो नाही, मी इतके पैसे कमवले नाहीत, हे माझ्यापुरतं झालं. पास्टमध्ये लोकांनी दुखावलेलं असतं खूप, त्यावरनं आपल्या आयुष्यामध्ये एक असं राहून जाते गाठ ती सारखी, ती सुटता सुटत नाही. ह्याच्यामध्ये आयुष्यातला बराच वेळ जातो. बऱ्याचदा लोक असं म्हणतात की वयाच्या एका टप्प्यावरती आता हे सगळं सोडून द्यायला शिका, किती तुमचं आयुष्य पुढे असेल माहित नाही. हे एका त्या पातळीवरती वाटतं, ठीक आहे, हे बरोबर सांगतायत. ऍक्च्युली ऍक्शन घेताना फार अवघड जातं. मीच का सोडू, समोरच्याला तर त्याचं काही वाटतच नाहीये, खरंय. मग मी सोडून त्याला ती जाणीवच झाली नाही तर मग मी हारलो का. अशा वेगवेगळ्या पातळ्यांवरती माणूस सारखा चाचपडत राहतो. राहतात ती नाती शेवटपर्यंत तशीच राहतात. कोणाला तरी एखाद्या रात्री अटॅक येतो, कोणाला तरी एखादं दुखण्याचं डायग्नोसिस होतं, आणि मग ती धावपळ सुरू होते की आता मी त्या नात्यांची जमवाजमव करू का. तर यासाठी मला असं एक नेहमी वाटतं की ही गोष्ट घडावीच का आयुष्यामध्ये, की काहीतरी वाईट झाल्यावर आपल्याला ती जाणीव होणं हे कदाचित चांगलं आहे, पण हे आधीच दुरुस्त करण्यासाठी काय विचार करता येईल किंवा काय मानसिकता आपली बदलता येईल, असे काही त्यासाठी आहे का? हो, खूप खूप महत्वाचा प्रश्न आहे हा ऍक्च्युली. आणि आय थिंक ह्या वयात गेल्यावरती हा प्रश्न खूप मोठा होतो, कारण एवढी नाती आपण जोपासलेली असतात आतापर्यंत, आणि आपला प्रयत्न चांगलं करण्याकडेच असतो. प्रत्येक माणसाचा प्रयत्न नातं जोपासण्याकडे किंवा मेंटेन करण्याकडेच असतो. पण तरी सुद्धा आपण सगळे ह्युमन बिईंग्स आहोत, तर कुठेतरी चुका होतात, काहीतरी गडबड होते, आणि नकळत खूप गोष्टी घडतात. गैरसमज हा प्रकार खूप जास्ती होतो. त्याच्यामुळे कधी कधी असं वाटतं की आपण जे केलं ते बरोबर होतं का चूक, आपण जे केलं ते वेगळं काहीतरी आपण करायला पाहिजे होतं का त्याचीच चूक होती, ह्या गोंधळातच आपण खूप वर्ष घालवतो आणि खूप लोकांशी ह्याच्याबद्दल बोलतो. कधी कधी त्या लोकांची जाऊन मागे भांडतो, किंवा मग नको कटकट म्हणून ती नाती दुरावतात, आपण त्यांना भेटतच नाही कधीच. असं खूप जास्ती होतं. काही काही वेळेला आपण आपल्या मुलांच्या बाबतीत असा गोंधळ करतो, काही काही वेळेला आपण आपल्या आईवडिलांच्या बाबतीत सुद्धा किंवा आपल्या भावंडांच्या बाबतीत सुद्धा असे प्रॉब्लेम्स येतात, आणि ते हे खूप क्लोज लोक आहेत, आपल्या सगळ्यात क्लोज लोक आहेत. त्याच्यामुळे आपल्याला त्याचा जास्ती मानसिक त्रास होतो. तर डेफिनेटली ठोकताळे काही नाहीत, पण पहिली गोष्ट ऍक्सेप्ट करणं की कुठेतरी काहीतरी गडबड झाली आहे, आणि आपण ज्याला म्हणूयात माझं इमोशनल माइंड अफेक्ट झालंय. म्हणजे प्रत्येक गोष्ट लॉजिकल नसते. आपल्याला कळतं की असं नको होतं व्हायला, असं अशाच्या ऐवजी असं होऊ शकलं असतं, असं लॉजिकली आपल्याला कळतं, पण मनाला कळत नाही कधी कधी, आपल्या इमोशनल मनाला कळत नाही, आणि आपल्या इमोशनल मनाला वाईट वाटतं. सो जसं मी म्हणलं, वाईट वाटून द्या, आधी ऍक्सेप्ट करा, आणि मग लॉजिकली विचार करा. कारण आपलं इमोशनल माइंड जोस्तोवर अस्थिर असतं, आपलं फ्रंटल कॉर्टेक्स, आपलं लॉजिकल माइंड कामच करत नाही, ते शटडाऊन होतं. त्याच्यामुळे आधी आपल्याला शांत व्हायचंय, आधी आपल्याला त्याच्याबद्दल ऍक्सेप्टन्स पाहिजे की जे घडलंय ते घडलंय, चूक कोणाशीही असू देत पण घडलंय, आणि मग लॉजिकली आपण विचार करायचा आहे की आपण मागे जाऊन आता काय करू शकू, आपण काही प्रोसेसिंग करू शकू का त्याचं, जाऊन परत त्यांना
पॅचअप करू शकू का रिलेशनशिप्स. काही काही भावंड वर्षानुवर्ष बोलत नाहीत, मग कोणीतरी पुढाकार घेऊन ते पॅचअप करतात. किंवा मुलांसोबत आपल्या काहीतरी गैरसमज झालेला असतो, तर एखादं सॉरी म्हणून टाकून, जर आपण आपली चूक जरी नसली तरी आपण एखादं सॉरी म्हणून टाकून जर ते रिलेशन सुधारणार असेल पुढे, तर काय हरकत आहे. म्हणजे खूप जास्ती अशा वेळेला इगो इश्यू किंवा धरून बसणं काहीतरी असं करण्याच्या ऐवजी स्मूथ झालं, आपलंही मन फ्रेश होणार आहे आणि समोरच्यालाही बरं वाटणार आहे आणि आपण पुढे जाऊ शकणार आहोत इझिली. नाहीतर आपली एनर्जी खूप अडकते या मागच्या गोष्टींमध्ये. सो ते करण्यात पॉईंट नाही, पण ह्याला वेळ देऊन करायला हवं. घाईघाईनी काहीतरी करणं चुकीचं आहे. आणि काही म्हणजे आपण कधी कधी जाऊ सुद्धा मागे आणि करेक्ट करायचा प्रयत्न सुद्धा करू रिलेशनशिप्सला, पण काही काही रिलेशनशिप्स करेक्ट होणार नाहीयेत, कारण समोरच्या लोकांना सुद्धा तसं वाटायला पाहिजे, त्यांनी सुद्धा पुढाकार घ्यायला पाहिजे. तसं झालं नाही तर वी हॅव टू गिव्ह अप. पण आपल्याला छान वाटेल, कारण आपण प्रयत्न केलाय, क्लोजर अचीव्ह करण्याचा आपण प्रयत्न केलाय. डेफिनेटली आपल्याला फरक पडेल. कित्येकदा म्हणजे आपण ज्याला सो कॉल्ड आपलं इगो म्हणतो तो बाजूला ठेवून थोडं 2 पावलं मागं गेलं तर बऱ्याच गोष्टी सॉल्व्ह होऊ शकतात. किंवा कित्येकदा पूर्वीपासून असं फार ह्या फालतू गोष्टीचा इश्यू केला जायचा. त्या 2 भावांमध्ये भांडणं झाली आणि मरेपर्यंत दोघांनी एकमेकांचं तोंड पाहिलं नाही. हे अगदी एखादी अचिव्हमेंट असल्यासारखं नातेवाईकांमध्ये ह्या गोष्टींची चर्चा होते. कित्येकदा त्या माणसाला तो पश्चाताप होतो तेव्हा त्याला एकट्यालाच माहिती असतो याचा मला किती त्रास होतोय खरा. ते मला सांगतं की मी माझ्या भावाची एवढे वर्ष बोलण्याचा मला बघा किती त्रास होतोय खरं तर. आतल्या आतच ही गोष्ट माणूस जिरून त्याचे शारीरिक मानसिक परिणाम होत असणार. होतात खूप मानसिक आणि शारीरिक परिणाम होतात. कधी कधी खूप क्रॉनिक काही त्रास शारीरिक सुरू होतात, कारण आपण जर काही ऍक्शनच त्याच्यावर घेतली नाही आणि ऍक्सेप्टही ते केलं नाही, तर मग कुठेतरी काहीतरी दुखतच राहतं, डायग्नोसच होत नाही, कळतच नाही कोणाला काय चाललंय ते. सो असे खूप परिणाम होतात. आमच्या क्लिनिक्समध्ये सुद्धा असे खूप लोक येतात ज्यांचे काहीतरी मागणं धरून बसलेले असतात आणि 20-20 वर्ष त्या गोष्टी ते धरून बसलेले असतात. सो कुठेतरी ते बोलून टाकणं महत्वाचं आहे. काही काही वेळेला आम्ही हेही बघतो की काही लोकांना ऍक्च्युली एवढा त्रास झालेला नसतो जितका त्यांनी तो परसिव्ह केलेला असतो. सो त्याच वेळेला एखादी गोष्ट त्यांनी बोलून टाकली असती, आपण ज्याला बाउंड्री सेटिंग म्हणतो किंवा लिमिट सेटिंग म्हणतो, त्या लिमिट्स त्यांनी सेट केल्या असत्या तर कदाचित त्यांना हा त्रास झालाच नसता. पण आता त्यांना तो खूप रिग्रेट होतो की अरे मी तेव्हा नाही का नाही म्हणाले किंवा नाही का नाही म्हणालो, मी का नाही बरं त्यांना सांगितलं मला असं नाही करता येणार आहे, मी का माझ्या बॉसला दरवेळेला हो हो म्हणत गेलो, मला नाही करायचं, म्हणजे नव्हतं करायचं हे सगळं फालतू काम, पण मी का केलं बरं. म्हणजे असं त्यांना स्वतःवरच खूप राग असतो अशा वेळेला. म्हणजे दुसऱ्यांवर असतो ती गोष्ट वेगळी, आणि स्वतःवरही कधी कधी खूप राग असतो. सो स्वतःशी ते ऍडजस्टमेंट करून घेणं हा एक मुद्दा बनतो मग अशा वेळेला. म्हणजे स्वतःचीच रिलेशनशिपचं बॅगेज असतं. सो ते सॉर्ट करणं हा पण एक टास्क आहे या एजमध्ये. आणि बरेचदा क्रॉनिक दुखणी बरी व्हायला जसं वेळ घेतं तसं ही गोष्ट जेवढं जास्त तुम्ही लांबवत राहताल तितकं ते जास्त चिघळत जाणार विषय. बरोबर बरोबर बरोबर. आता ह्या टप्प्यावर आपण 2 नात्यांविषयी बोलतोय, त्यात थोडंसं सविस्तर बोलूया. असं की मुलं आपली आता मोठी होऊन घराबाहेर पडलीत किंवा मुलं आपापल्या पायावर उभी राहिलीत, हे आपल्याला माहिती असतं होणार आहे किंवा आई वडिलांचं. तर ह्याची एक तयारी आपल्याला करता येऊ शकते का आधीपासून, की मी कसं आधीपासूनच माझं ठेवू विचार किंवा लाईफस्टाईल की ही गोष्ट होणार आहे, हे झाल्यावर मला ते सोपं जाणार आहे. राईट. जसं आपण फायनान्शियल रिटायरमेंट प्लॅनिंग करतो तसं मला वाटतं की रिलेशनशिप्सच्या बाबतीतही थोडंसं प्लॅनिंग करायला हवं. की मी माझ्या मुलांशी कसं वागणार आहे, किंवा त्यांचे उद्या पार्टनर्स येतील त्यांच्याशी कसं वागणार आहे, किंवा माझ्या आईवडिलांच्या ज्या डिमांड्स असतील माझ्याकडनं किंवा अपेक्षा असतील माझ्याकडनं, त्यांना मी कसे सॅटिस्फाय करणार आहे. ॲट द सेम टाइम मला स्वतःकडेही आता पाहायचंय, माझी स्वतःकडे बघण्याची जबाबदारी आहे. ती जबाबदारी माझीच आहे. नाहीतर उद्या जे मला घडतंय, माझ्यासोबत घडतंय, ते माझ्या मुलांसोबत घडणार आहे. सो तसं नकोय मला. सो व्हॉट शुड आय डू नाव. सो आय थिंक थोडंसं प्लॅनिंगनी डेफिनेटली फरक पडतो. तर मला वाटतं स्वतःला प्रायोरिटी जर आपण दिली की ठीक आहे, माझं काम आहे, मी नवीन काहीतरी करिअर सुरू केलेलं आहे, माझं काम आहे, 10 ते 4 माझं जर काम असेल, तर बाकीचा वेळ ठीक आहे, तुम्हाला जे काय माझ्याकडनं काम करून घ्यायचं असेल, आय विल डेफिनेटली हेल्प यू. पण माझा जो वेळ आहे तो माझा वेळ आहे, आणि त्याच्यात कोणी म्हणजे ठीक आहे, आता बऱ्याच माझं आयुष्य मी
थोडंफार प्रमाणात माझ्या मुलांसाठी दिलंय, कारण ती गरज होती, माझी ड्युटी होती. आई वडिलांना सुद्धा दिले आणि आता पण माझ्या ड्युटीज आहेत, पण माझी ड्युटी माझ्यातर्फे पण आहे. त्याच्यामुळे त्या थोड्या लिमिट्स जर घालून घेतल्या आपण बिहेवियरमध्ये किंवा वेळामध्ये, तर त्या लिमिट्स आपली मुलं आणि आपले आई वडील रिस्पेक्ट करायला लागतील. त्यांना कळेल हा 4 बिझी असतो किंवा ही 4 बिझी असते, माझ्या मुलांना ती नाही बघू शकत आहे आता, किंवा माझे जे डॉक्टर्स व्हिजिट्स आहेत ते आपल्याला 4 नंतर अरेंज करायला लागतील. सो थोडंसं त्यांना सुद्धा कळायला लागतं आणि ते सुद्धा आपल्याला अंडरस्टँड करायला लागतात. पण आपणच तसं केलं नाही तर मग आपली चिडचिड व्हायला लागते. म्हणजे शेवटी नुकसान आपलं तर होतंच, पण त्यांनाही त्रास होतो त्याचा, की आम्ही खूप डिमांड करतोय का, आम्ही खूप त्रास देतोय का, आपण न प्लॅन केल्यामुळे त्यांनाही त्याचा त्रास होणार आहे. रोजच्या लाईफमध्ये आता आपल्याला असं काही छोटे मोठे बदल करता येऊ शकतात का अशासाठी, की हे सगळं आता मी माझ्या पुरतं टाइम टेबल केलं, हे केलंय, आता मी काय पद्धतीने हे सगळ्यांपर्यंत मेसेज पोहोचू आणि काय मी माझ्या सवयी कशा सुरुवात करू दिवसाच्या, समजा, जेणेकरून आता हा एक पायंडा पडून जाईल. राईट राईट राईट. काही काही वेळेला फॅमिलीजमध्ये सरळ समोरासमोर बसून बोलून सुटतात विषय, काही काही वेळेला नाही तसं सुटत. सो मला वाटतं की आपण आपलं प्लॅनिंग करून ती बदलायला सुरुवात केली. फॉर एक्झाम्पल सकाळचा 1 तास मी फिरायला जाणारच आहे, आपोआप बाकीची फॅमिली ऍडजस्ट होते त्याला. सो किंवा माझं आता डाएट डॉक्टरांनी याप्रमाणे सांगितलंय, सो मला आता ह्या प्रकारचं जेवायचंय. सो हळूहळू होतात सगळेजण ऍडजस्ट, पण ते आपण फर्म राहणं खूप आवश्यक आहे. सो आय थिंक दॅट इज वेअर द थिंग इज, की आपण आपल्याला वाटतं जाऊ दे ना आता करूयात, एवढं काय त्याच्यात, हे पण करू, आपण आपलं पण बघू, त्यांचं पण बघू, ह्यांचं पण करू, काम पण करू, असं आपण सुपर ह्युमन सारखं करायचा प्रयत्न करतो. आणि लाईक आय सेड, ही जी जनरेशन आहे जेन एक्स म्हणूयात आपण, ही थोडी सँडविच जनरेशन आहे. म्हणजे सगळंच आपल्याला करायचंय आणि सगळंच खूप व्यवस्थित करायचंय, असं एक थोडंसं प्रेशर असतं मनावर. सो हे प्रेशरही थोडंसं आपण काढून टाकूयात, की आता काय आपल्याला नीट क्रॅक करायची नाही, जेई क्रॅक करायची नाही, काही क्रॅक करायचं नाही. आता आपल्याला जितकं हवंय तेवढं आपल्याला काम करायचंय, जेवढा सक्सेस आपल्याला मिळेल तेवढं करायचंय. मला एखादा पेंटिंग करायचंय, नाही नीट झालं तरी इट्स ओके. म्हणजे असं थोडंसं रिलॅक्सेशनही डोक्यात असलं पाहिजे, पण ऍट द सेम टाइम थोडं प्लॅनिंग आपल्याला स्वतःसाठी असलं तर आय थिंक दॅट विल बी अ ग्रेट. प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये मला प्रूव्ह करण्याची गरज आहे, मी हे केलं तर त्याचं काय झालं. करेक्ट. आणि बऱ्याचदा तर तुम्ही खाण्यापिण्याच्या याच्यावर म्हणलं, की बऱ्याचदा मी वयाच्या त्या टप्प्यावर आहे, घरात मुलं मुले आहेत असं त्या वयाचे, तर मी जर ठरवलं ना आता माझं डाएट असं आहे, तर कुठून तरी मुलगी आईस्क्रीम ऑर्डर करणार, मग म्हणणार खा की थोडं, एक दिवस काय होते, खा की थोडं काय होते. जेव्हा मी वीक पडतो तेव्हा मला माहितीये की मलाही मनात कदाचित ती इच्छा असते, आणि मग त्यांनाही कळतं ह्या डाएटचं काही गांभीर्य नाहीये एवढं राहिलेलं. पण आता गेले 2 महिन्यापासून जेव्हा मी ठरवलंय की आता मी फक्त दर संडेला स्वीट खाणार आहे, तर मी माझ्याशीच खुश जास्त असतो, समोरच्याला ब्लेम करण्यापेक्षा. राईट. तुम्ही मागवलं म्हणून मी खाल्लं, यापेक्षा मी ह्याच दिवशी खाणार आहे, तुम्ही रोज मागवा, मला फरक पडत नाही. इतपत आपण ऍसर्टिव्ह होणं गरजेचं आहे. ऍक्च्युली गरजेचं आहे आणि बरोबर सांगताय तुम्ही. आणि मग मुलांनाही त्याची सवय होते. आणि मी असं पाहिलंय की मुलांना या गोष्टीचं कौतुक पण वाटतं, की आपले आई वडील त्यांच्या हेल्थ बद्दल, त्यांच्या डाएट बद्दल, त्यांच्या मानसिक आरोग्याबद्दल दे आर व्हेरी पर्टिक्युलर. तर ते आपल्याला बघतायत ना, जसं तुम्ही म्हणालात, ते त्या वयात गेल्यानंतर त्यांच्या मनात ती इमेज असणार आहे आपली, की माझे आई बाबा पण जेव्हा म्हणजे एक 50 इयर्स नंतरचे झाले तेव्हा ते असं असं करायचे आणि त्याच्यामुळे त्यांची तब्येत चांगली राहिली किंवा व्हॉट एव्हर. सो आपण एक रोल मॉडेल सारखंच इन अ वे कंटिन्यूच करतोय. म्हणजे किंवा मुलांना आपण सारखा हेल्दी खाऊ नका म्हणण्यापेक्षा त्यांना जेव्हा दिसतंय की अरे आता हे आठवड्यात एकदा बरोबर, आपण 5च्या ऐवजी 2च दिवस खाऊया कमीत कमी, असं पण आहे शेवटी. जे आपण बोलतो तेही मॅटर करतं. आणि बरेचदा मला ते एक गोष्ट अशी लक्षात येते, मुलांना हे कित्येकदा लक्षात येत नाही वयाच्या त्या टप्प्यावर, ते आपल्याला येत नव्हतं त्या टप्प्यावर कधी लक्षात, आपण ते असताना वयाचे, की काही दुखणी, काही आजार हे जेनेटिक असतात. जर मला आज ब्लड प्रेशर आहे तर माझ्या 25 वर्षाच्या मुलीला हे माहित पाहिजे की कदाचित मला हे होऊ शकतं, तर मी रोज किती मीठ खातेय, किती बाहेरचे पदार्थ खातेय, यावर मी आतापासून काळजी घेतली तर कदाचित मला पुढे तो लढा द्यायचे कमी वेळ येऊ शकते. ही सुद्धा जाणीव त्यातनं बऱ्याच मुलांना होऊ शकते. राईट. आणि मुलांना माहिती पण नसतं, म्हणजे सगळ्या लोकांना एवढं मेडिकल नॉलेजही नसतं. कधी कधी ऍक्च्युली मुलांना सुद्धा खूप कौतुक वाटतं जर आई वडील स्वतःची काळजी घेत असतील, स्वतःच्या हेल्थची, मेंटल हेल्थची काळजी घेत असतील, तर मुलांना खूप कौतुक वाटतं आणि ते आपल्याला रोल मॉडेल सारखंच बघतात. म्हणजे ते जेव्हा त्या वयात जातील तेव्हा त्यांना लक्षात राहील की माझे आई वडीलही स्वतःकडे व्यवस्थित पाहत होते आणि ते आपल्याला फॉलो करण्याची जास्ती शक्यता आहे.
तर आपण आता बऱ्याचशा गोष्टींवरती चर्चा केली. तर एक दोन महत्त्वाचे मुद्दे असे असतात की एक लोनलीनेसवरती आम्ही एपिसोड केला किंवा हा एक विषय आहे. बऱ्याचदा असं असतं की मला काहीतरी झाल्याशिवाय मी डॉक्टरकडे जात नाही. तसंच मला ह्या गोष्टीची जर जाणीव होत नाहीये की मला एकटेपण आहे, मला 50शी नंतर कुणाशी तरी सल्ल्याची किंवा एक चांगला रस्ता दाखवणाऱ्या व्यक्तीची गरज आहे, हे माहितीच जोर होत नाही. कदाचित आता हा पॉडकास्ट पाहिल्यानंतर काही लोकांना तो अवेअरनेस येईल. पण अदरवाईज मला अशा वेळेला तुमच्याकडे किंवा येतात का लोक, की आता मी वयाच्या टप्प्यावर आहे, तर मला पुढचं आयुष्य एक चांगल्या पद्धतीने घालवण्याची इच्छा आहे, तर मला मदत करा. हो. ॲक्च्युली काय होतं की जी लोक एकटे एकटे नसतात, आयसोलेटेड नसतात, लोनली नसतात, लोकांसोबत असतात, त्यांना थोडीफार सेल्फ अवेअरनेस जास्ती असण्याची शक्यता आहे. कारण आपण ज्याला ब्लाइंड स्पॉट म्हणतो, म्हणजे मला माझ्याबद्दलची जी माहिती नाही आहे, मला माझ्याबद्दलची जी जाणीव नाही आहे, ती माझ्या मित्रपरिवाराला असते. सो त्याच्यामुळे ते एक रिफ्लेक्शन असल्यासारखं आपल्याला मिळतं. अरे तुला काय होतंय हल्ली, ठीक नाही वाटत आहेस, तुला त्रास होतोय का, काही डॉक्टरकडे जायचंय का, म्हणजे थोडंफार आपल्याला कळायला लागतं की काहीतरी गडबड आहे, काहीतरी प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे मित्रपरिवार असणं ॲज अ मिरर आपल्यासाठी खूप आवश्यक आहे ह्या एजला. इफ नॉट बिफोर, आत्ता तर नक्कीच आपल्याला मित्रांची गरज आहे, खूप जास्ती गरज आहे. पण ते असून सुद्धा काही काही वेळेला काय होतं, मित्र सुद्धा सांगतात की आता ह्या वयाला कुठे सायकॉलॉजिस्ट आणि कुठे सायकॅट्रिस्ट आणि कुठे मानसिक आरोग्य असलं काही नसतं, आता ठीक आहे जे चाललंय चालू देत, असं थोडासा अप्रोच असतो. तर तो चुकीचा अप्रोच आहे. कारण जसं आपण म्हणजे पूर्ण आयुष्यात आपल्याला कधीही मानसिक आरोग्याचा त्रास असू शकतो, होऊ शकतो, आणि ते कुठल्या तरी कारणामुळेच होईल असं नाही. काही काही वेळेला जेनेटिक असू शकतं, काही काही वेळेला तुमचं नॅचरली तुमच्या स्वभावामुळे, तुमच्या टेम्परमेंटमुळे ज्या प्रकारे तुम्ही गोष्टी परसीव्ह करता ते खूप वेगळं असू शकतं, त्याच्यामुळे आजार होऊ शकतात. काही शारीरिक आजारांमुळे मानसिक आजार होऊ शकतात. त्याच्यामुळे अनेक कारणं आहेत मानसिक आजार होण्यामागे, आणि त्याच्यात काही तुम्ही स्ट्रॉंग आहात किंवा स्ट्रॉंग नाही आहात असा काही संबंध नाही आहे त्याच्याशी. सो मी असं म्हणेन की अशा काही गोष्टी जर तुम्हाला दिसल्या तर नक्कीच तुम्हाला मानसोपचार तज्ज्ञाकडे जायला हवं. फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला झोप नीट येत नसेल आणि काही मेडिकल रिझन नसेल त्याच्यासाठी, भूक नीट लागत नसेल, परत काही मेडिकल रिझन नसेल त्याच्यासाठी तरी, त्याच्यानंतर एकदम तुमचं वजन कमी जास्ती होत आहे आणि मेडिकली यू आर फिट, ऑल्सो खूप जास्ती असे आजार छोटे छोटे होत आहेत की डॉक्टर्स म्हणतायत की तसं तर काही नाही आहे, यू आर फाईन, पण तरी तुम्हाला सतत कुठेतरी दुखतंय, काहीतरी सतत तुम्हाला पोटाचेच आजार होत आहेत आणि त्याचं निदान होत नाहीये. सो असे त्रास, किंवा तुम्ही तुमच्या स्वभावापेक्षा काहीतरी वेगळंच वागताय, म्हणजे तुमचं नॉर्मल नेचर शांत आहे पण तुम्हाला एकदमच चिडचिड व्हायला लागली आहे आणि नेहमीपेक्षा खूप जास्ती तुमची चिडचिड वाढली आहे, किंवा तुम्ही जे औषधं डॉक्टर्स देत आहेत ते उगीच जास्ती घेताय बरं वाटायला, म्हणजे तुम्हाला झोपूनच जाता येईल, डल वाटतंय, तुम्हाला नकोच काही करावंसं असं वाटतंय, किंवा कोणी अल्कोहोलच जास्ती प्यायला लागलंय किंवा रेग्युलरली प्यायला लागलंय, कारण झोप येत नाहीये तर अल्कोहोलच पिऊन टाकूया, किंवा कॉफ सिरप आहे तेच जरा जास्ती घेतलंय, असं जर व्हायला लागलं असेल तर डेफिनेटली आपल्याला मानसोपचार तज्ज्ञाकडे जायला हवंय. काहीतरी गडबड होतीये, कुठेतरी गोंधळ होतोय, आणि तो गोंधळ खूप इझिली रिझॉल्व्ह करता येण्यासारखा असतो. थेरपी पण असते, सायकोथेरपी, काउन्सिलिंग असतं, आणि औषधं पण असतात जे अगदी बाकीच्या औषधांसारखीच असतात. त्यांनी असे काही खूप जास्ती साईड इफेक्ट्स होतात असं नाहीये. ते खूप मोठा गैरसमज आहे. आता आपल्याकडे खूप चांगली औषधं आलेली आहेत, सो असं काही नाहीये. सो आय थिंक अप्रोच करून आपलं आयुष्य खूप चांगलं आपल्याला करता येणार आहे. सो डेफिनेटली मानसोपचार तज्ज्ञांकडे जा आणि हे चांगलं रिझॉल्व्ह होऊ शकतं, त्याचा चांगला किंवा यामध्ये इफेक्ट होऊ शकतो. दुसऱ्याची गोष्ट बऱ्याचदा होते का की कित्येक लोकांचा स्वतःचा असा समज असतो की त्यांचे मित्र बरं त्यांना ह्या गोष्टीला हवा देतात की अरे घ्या आता करून, एक्झॅक्टली, काय आता राहिलंय, मस्त पुढचं उरलेलं आयुष्य करा. येस, म्हणजे रोज एक पेग प्यायला तर काय फरक पडणार आहे, आता काय फरक हा. पडणार आहे. पण असं नाहीये. तुमचं जे फुल प्रोडक्टिव्ह लाईफ तुम्ही मस्त जगू शकता अजून अनेक वर्ष, ते तुम्ही नाही जगू शकणार आहात. त्याच्यात नक्की नुकसान होणार आहे तुम्हाला. किंवा बऱ्याचदा ह्याच्यामुळे असं जर असं की याचं मला हे ऐकण्यात जास्त इंटरेस्ट आहे की शारीरिक परिणाम, दुष्परिणाम काय होतील एखाद्या व्यसनाचे, ह्यावरती चर्चा नेहमी होते. हो, ॲज अ सायकोलॉजिस्ट पण तुम्ही हे कसं सांगाल की एखादा माणूस रोज 2 पेग पितोय, तो म्हणतो मला छान झोप लागली, हो, माझं घरच्यांना काही त्रास नाहीये, मी माझं घेतो, जेवतो, माझा लोकांची ती एक मोठेपणा असतो
की बायकोला रात्री गरम जेवण करायला पण उठवत नाही, मी माझं घेऊन जेवतो, आता तुम्हाला माझ्या वागण्याचा काय त्रास होतो. हे शारीरिक लेवलवरती हा विचार आहे. मानसिक लेवलवरती असं रोज वागून काय मेंदूवरती त्याचा परिणाम होऊ शकतो? मेंदूवर खूप जास्ती परिणाम होऊ शकतो. एक तर न्यूरोलॉजिकल जे परिणाम होतातच ते होतात. एक सटल मेमरी आणि अटेन्शनमध्ये प्रॉब्लेम्स येऊ शकतात. हे न्यूरोसायकोलॉजिकल इफेक्ट्स ज्याला आपण म्हणतो ते तर होऊ शकतातच. पण त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही जे एक फुल लाईफ लीड करू शकता ते तुम्ही स्वतःला थांबवताय. तुमचीच शारीरिक आणि मानसिक आरोग्य तुमचं तुम्ही कमी करताय आणि तुम्ही जे चांगलं जगू शकला असतात ते तुम्ही आता जगत नाही आहात. तुम्हाला हा भ्रम आहे की तुम्ही एक पेग पिऊन तुमचा दिवस दुसरा चांगला जातोय, असं होत नाहीये ऍक्च्युली. खूप लवकर तुमचं म्हणजे तो काय म्हणूयात आपण, तो भ्रम तुमचा फुटणार आहे फुगा आणि मग त्रास होणार आहे. आणि जो वेळ तुम्ही फॅमिलीला देऊ शकणार आहात, जे तुमचे नॅचरल इंटरॅक्शन्स होतात फॅमिलीसोबत, कधीतरी भांडण होईल, कधीतरी गमती जमती होतील, कधीतरी लेक्चरबाजी होईल जे काय घरात, पण ते नॅचरल आहे आणि ते व्हायलाच पाहिजे. फॅमिलीत हे सगळं व्हायला हवं. सो ते सगळं टळतंय. ते तुम्ही हे सगळं करून तुम्ही ते सगळ्यांना अवॉइड करताय आणि या सगळ्या इंटरॅक्शन्स अवॉइड करताय. त्याच्यामुळे एक नॅचरल लाईफ तुम्ही जगत नाही आहात. सो हा खूप मोठा रिचनेस लाईफमधला कमी होतोय असं मला वाटतं. तर बऱ्याच गोष्टींच्यातनं उकल होत जाते. खरं तर ह्या गोष्टी अशा असतात की एक नवीन नवीन मुद्द्यातनं मुद्दा निघत होतो बऱ्याचदा. या सर्वमधनं आता एक टेक अवे मेसेज ज्याला आपण हे म्हणतो, असं म्हणून काय सांगता येईल की आता मी वयाच्या एक 40-45 टप्प्यावर उभा आहे आणि आता मी पुढच्या आयुष्याकडे माझ्या पाहतोय, तर मी आजपासून काय विचार करावा, सुरुवात करावी? टू इच टू हिज ओन असं आपण म्हणतो, तसं प्रत्येकाने स्वतःचा विचार करायचा आहे. पण मला असं वाटतं माझ्या अनुभवातनं या फील्डमधल्या की सगळ्यात आधी हेल्थ, आय थिंक हा मोठा चॅलेंज आहे या एज ग्रुपमध्ये. सो हेल्थकडे नक्की लक्ष द्या. त्याला आज उद्या परवा करून टाळू नका. आणि ऍक्सेप्टन्स की हो मला हेल्थकडे लक्ष द्यायचंय, म्हणजे मला तर काही होत नाही अशा डिनायलमध्ये न राहता थोडंसं ऍक्सेप्ट करणं. दुसरं म्हणजे काम करत राहा. जे काय तुमचं काम असेल, तुम्ही होममेकर असाल, तुम्ही जॉब करत असाल, किंवा तुम्ही स्वतःचं काही तुम्हाला सुरू करायचंय, किंवा घरातली कामं असतील, पण काम करत राहा. जितके वर्ष तुम्हाला काम करता येईल तितके वर्ष प्रोडक्टिव्ह राहा, काम करत राहा. तिसरं म्हणजे काहीतरी नवीन शिका. नवीन शिकून आपली बुद्धी तल्लख राहते, आपलं मन फ्रेश राहतं. सो नवीन शिकत राहायला हवंय आपल्याला. कधी काहीतरी नवीन सुरू करायलाही हरकत नाहीये. असं काही तुम्ही यू आर नॉट 80 or 90 की तुम्हाला आता नवीन सुरू करायला भीती वाटते. यू कॅन डेफिनेटली स्टार्ट समथिंग न्यू. चौथी गोष्ट म्हणजे लोकांसोबत राहा, एकटे राहू नका. सोशल कनेक्शन खूप इम्पॉर्टंट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बी ट्रू टू युअर सेल्फ. म्हणजे आता इज द टाइम की स्वतःला प्रायोरिटी द्या आणि तुमच्यातला जो मी कोण हा प्रश्न आहे हा येऊ देत आणि त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करा. बी युअर ऑथेंटिक सेल्फ. म्हणजे सगळ्यात जास्त ऑथेंटिक सेल्फ ठेवण्याची गरज आता आहे. आणि लोक काय म्हणतायत ह्याची पर्वा न करता थोडंसं स्वतःसाठी जगा आणि स्वतःला शोधा. फार महत्वाची चर्चा होती खरं एका दृष्टीने. कारण बऱ्याचदा म्हणजे आम्ही जेव्हा पॉडकास्ट करतो असं लक्षात येतं की बऱ्याचदा पेरेंटिंगवरती बरेच पॉडकास्ट होतात किंवा खूप ओल्ड एजमध्ये काय काळजी घ्या, डिमेन्शिया झालं, हे झालं, असे होतात. वयाच्या ह्या टप्प्यावरती काय करावं याशी बऱ्याचदा कमी बोललं जातं किंवा तो माणूस त्याच्या त्या वयाच्या झंझणीमध्ये असतो, त्याला कदाचित ती जाणीव पण होत नसते की आता मला माझ्या मुलांचं आणि आई वडिलांचं बघता बघता माझं कुठे पाहू. तर त्या दृष्टीने खरं हा पॉडकास्ट करावा असं आम्हाला आवर्जून वाटलं. जे अपेक्षित होतं त्यापेक्षा खूप जास्त ह्यातून बाहेर आलं, खूप जास्त वेगवेगळे मुद्दे निघत गेले आणि ही चर्चा न थांबणारी असते. फक्त बऱ्याचदा असं वाटतं की माहिती झाल्यानंतर आपण सुरुवात करणं ह्यातनं लोकांनी जास्त अपेक्षित आहे की 4 गोष्टी कळल्या त्यातल्या 2 जरी केल्या, 2 नाही केल्या तरी ते 2 केल्यानंतर कदाचित बरं वाटलं, तर उरल्या 2 करण्याला अजून तुम्हाला प्रेरणा मिळेल. तर आजच्या एपिसोडमधनं हाच सर्वात एक महत्त्वाचा मुद्दा होता की वयाच्या ह्या टप्प्यावर जे आता म्हणजे जो मी मिड लाईफ क्रायसिस म्हणून वाचत होतो त्या 40 ते 65 असं त्यांनी तो वयाचा एक साधारण टप्पा दिला. तर त्याच्यामध्ये आपण आता हे 50 जर पकडला आकडा, तर 50च्या त्या माइलस्टोनवर उभं राहून जर आपण पुढच्या रस्त्याकडे पाहिलं तर आपल्या आयुष्याचा हा रस्ता, आता आपल्या हातामध्ये ती गाडी आहे, आपल्या हातामध्ये ते गिअर, ॲक्सिलेटर सगळं आहे. आपण ठरवायचं ही गाडी आपल्याला आता कशी चालवायची, त्याचं कसं सर्व्हिसिंग होऊ द्यायचं आहे, त्याचं कसं मेंटेनन्स ठेवायचं आहे. आणि कदाचित हा आपला एकट्याचा रस्ता असला तरी ह्या रस्त्यामध्ये आपल्यासोबत जाणारी, पुढे जाणारी गाडी
ही आपल्या मुलांची असू शकते, मागून येणारी गाडी आपल्या आईवडिलांची असू शकते. रस्त्यात कुठेतरी त्या गाड्या एकमेकांना भेटतील, त्या क्षणालाच त्या ठिकाणी थांबून आपण कुठल्यातरी एखाद्या साईडच्या हॉटेलमध्ये एकत्र खाल्लं आणि परत आपापल्या मार्गी लागले, अशा दृष्टीने आयुष्याकडे बघायला हरकत नाही असं मला वाटतं या चर्चेतून. आणि स्वतःची काळजी घेणं म्हणजेच खरं तर आपल्या आजूबाजूंची काळजी घेणं, हा एक नकळत मेसेज यातनं असा आलेला आहे, की आपण आपल्या बाबतीत खुश असतो, आपल्याशी आपण प्रामाणिक असू, तर आपोआप आपल्याला दुसऱ्यांसाठी वेगळं करण्याची काही गरज यातनं पडत नसावी. हा एक मेसेज आपण यातनं घेऊया. आज वयाच्या मी त्याच टप्प्यावर आहे, ज्यामध्ये आपण हा एपिसोड केला आहे. तर मी माझ्यापुरतं तरी हा निर्णय घेतला आहे, की आपण ह्यातल्या 4 गोष्टी बघायला सुरुवात करूया, अंमलात आणायला सुरुवात करूया. मला यातून काय जाणवलं, मला माझ्यातून काय फरक पडला, यासाठी वाटल्यास आपण एक नवीन परत वेगळा एपिसोड करूया आणि तुम्हाला यातून काय अनुभव येतील ते आम्हाला नक्की कळवा. तर खूप धन्यवाद मॅडम, कारण हा एक खूप छान विषय होता, वेगळा विषय होता, ज्याविषयी मीच जास्त एक्सायटेड होतो, की हे काय ह्यातनं ऐकायला मिळेल, ह्यातनं काय आपल्याला शिकायला मिळेल. तर तुम्ही त्याचं खूप छान पद्धतीने विश्लेषण केलं, सोप्या भाषेमध्ये अगदी. तर आमच्या सर्व चॅनलतर्फे तुमचे खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू.